सो ही फिलिंग खूप छान आहे। या फिलिंगसाठी अर्थातच यायला काही हरकत नाही आहे। खूप छान। हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी विश्रांती तुम्हा सर्वांचं चीजी लाईफ मध्ये मनापासून स्वागत करते। तर मंडळी, पावसाचे मस्त असे दिवस आहेत आणि आज आम्ही फिरायचं ठरवलं। नाणेघाट अतिशय उत्कृष्ट ठिकाण, ट्रेकिंगसाठी पण आणि आउटिंगसाठी पण। आणि नाणेघाट प्लॅटूवरती असणारं हे शांतिवन खूप सुंदर आहे। मुळात इकडे येऊन आम्हाला एवढं छान पॉझिटिव्ह फील झालं ना। माझ्या मागे तुम्ही बघू शकता तशा रूम्स आहेत या, आणि प्रत्येक रूमला असा हा गेट आहे। खूप सुंदर आहे ही जागा, ऍक्च्युली फार फार छान आहे। थोडंसं चालावं लागेल, ऑफ रोड आहे, लाईक अ ट्रेकिंग आहे। जे नॉन ट्रेकर आहेत त्यांच्यासाठी हे थोडंसं कठीण आहे, कारण की धाप लागते। मी इथून एवढं वरती आले तेव्हा थोडीशी धाप लागली होती। रूम्स पर्यंत जायचं तर चालणं आलंच, चला मग जाऊयात। लागली धाप लागली आहे, कारण की ट्रेकिंगची सवय नाही ॲज युजल। आणि पण खूप असं थंड वारा आहे, म्हणजे बोचरी थंडी बोलतात ना ती। अजून जोरात पाऊस येईल, म्हणजे थोडा अजून पाऊस वाढला ना तर अजून थंडी वाढणार आहे। सो ही फिलिंग खूप छान आहे। या फिलिंगसाठी अर्थातच यायला काही हरकत नाही आहे। खूप छान वाटतंय। चला, ब्रेक झालाय। हा कोणता गड आहे? हा जो आहे हा मागे जीवदान, जीवदान, दान नाही धान, जीवदान फूड। ॲक्च्युली धुक्यांमुळे तो एकदम गायब झालाय, बट हा बट जेव्हा हा पूर्ण क्लिअर होईल ना तेव्हा व्ह्यू खूप छान आहे, खूप सुंदर दिसेल जेव्हा ऊन येईल तेव्हा। आता आम्ही सगळे धुक्यांमध्ये आहोत। मॉर्निंगला ह्याच्यापेक्षा जास्त धुकं होतं आणि आता हळूहळू ते सेट होतंय। आणि बरं का मंडळी, एवढ्या सुंदर ठिकाणी राहायची सोय देखील उत्कृष्ट होती। इकडे असणाऱ्या रूम्सला त्यांनी फळांची नावं दिली होती, म्हणजे एकंदरीत वेगवेगळी नावं इकडे बघायला मिळाली। आमच्या रूमच्या इथे लिहिलं होतं लिची, आणि समोरच्या रूमवरती होतं चेरी। खूप युनिक नावं होती। पण जसं आम्ही या रूममध्ये एंटर केलं तेव्हा खूप होमली वाटलं, खूप कोझी वाटलं। असं अगदी हॉटेल टाईप नाही वाटलं, बट एकदम सुंदर आणि पॉझिटिव्हिटी वाटली। आणि मंडळी, तुम्ही बघू शकतात इथे 2 जणांसाठी व्यवस्थित अशी जागा आहे। पहिली गोष्ट म्हणजे प्लेस खूप कोझी आहे, छान आहे, पण त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हायजीन देखील आहे। आमच्या रूमच्या समोर एक रूम आम्ही एक्स्ट्रा घेतली होती, आणि तिथे पण माझे फॅमिली मेंबर्स राहत होते। ती रूम देखील खूप खूप सुंदर आहे, कारण की तिकडे ऑलरेडी गॅस होता, त्याचप्रमाणे चहा बनवायचं सामान होतं आणि बरंच काही होतं। आणि म्हणूनच अशा छोट्या छोट्या गोष्टी रूममध्ये होत्या, म्हणून त्या खूप इझी होत होत्या, कारण की त्यासाठी अर्धा डोंगर खाली उतरायची गरज नव्हती। खूप खूप पॉझिटिव्हिटी होती, खूप छान आणि खूप एकदम मस्त वाटत होतं आम्हाला। आणि संध्याकाळी तेवढंच अजून सुंदर वाटत होतं। तर मंडळी, सह्याद्रीच्या या पर्वतरांगामध्ये आम्ही आहोत, म्हणजे माझ्या मागे तुम्ही बघू शकतात तो जीवदान फोर्ट आहे। आणि आत्ता सध्या तरी सगळीकडे धुकं आहे, बट सगळीकडे चारी बाजूला हिरवेगार असे डोंगर आहेत। जर तुम्ही इकडे येऊ शकता तर सर्वात महत्त्वाचं आहे इकडे तुम्ही मस्त एक्सप्लोर करा, कारण की नाणेघाट हा प्लॅटू जो आहे ना तो खूप सुंदर आहे। इकडचा थंब जो आहे तो पाहण्यासारखा आहे।
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इकडे असणारा सनसेट. इकडे आम्हाला सांगितलं इकडचा सनसेट मिस करू नका, कारण की तो डिस्टन्स वाईज आणि सिनरी वाईज खूप छान आहे, पण खूप ओव्हरऑल खूप छान आहे. अगदी थोडा पाऊस यायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे ओव्हरऑल हे सगळंच खूप छान वाटतंय. शांतीवनचा हा मेन गेट आहे आणि इकडून असं वरती आल्यानंतर हे एंट्रन्स आहे आणि याच्या मागे सुंदर असा गड आहे. सो जेवढं नॅचरल ठेवता येईल तेवढं या लोकांनी ठेवलेलं आहे ना. इथे पार्किंग आलेली आहे. इवन हा आपण एंट्रन्स पण बोलू शकतो, कारण इथून आत गेल्यानंतर डायनिंग एरिया पण येतो आणि इथे वेलकम स्पॉट पण आहे. नील, छोटा ट्रेक आहे मग चढण तर आहे ना. ट्रेक नाही आहे. निलेशला काय हा ट्रेक वाटत नाही, बट माझ्यासाठी हा ट्रेक आहे, कारण की माझ्या श्वासाचा भरलाय. आणि एवढा सगळ्या चढावरून हे लोक आपलं सामान घेऊन जात आहेत, ती मोठी गोष्ट आहे. डोंगर रांग छान आले ना ते. असं डोंगरामध्ये डोंगर आहे, ती शॅडो जी आहे ना मस्त आहे. एक डोंगर खाली होते, सुंदर. अगदी तसंच आहे, तो ढग आलाय. बापरे, एवढ्या वरती चालायचंय. कुछ पानी के लिए कुछ खोना पड़ता है, हो ना नीला. तर मंडळी, शांतीवनला तुम्हाला यायचं असेल तर तिकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही ट्रेक करू शकता किंवा गाडी अगदी फिरून वरपर्यंत येते. ट्रेक जो आहे तो साधारण 2.5 ते 3 तासाचा आहे, थोडा लेंदी आहे. आणि जो वरचा पट्टा आहे म्हणजे गाडी जिथपर्यंत येते ते आहे 70 किलोमीटर. सो बोथ वे आहे तिकडे यायचे. पण इकडे आल्यावरती गाईज खरंच खूप छान वाटते, खूप शांतता आहे. मला तर असं फील होतं की आम्ही आहोत, कारण की एवढी शांतता, तेही स्पेशली पावसाळ्यात. आता उन्हाळ्यात ही सिनरी शक्यतो तरी नसणार, पण पावसाळ्यात खूप छान वाटतंय. सो चेक इन झालेलं आहे मस्त आमचं, आणि आता आम्ही चहा प्यायला जातोय. चहा पिण्यासाठी पुन्हा हा जो डोंगर आहे वरपासून तो खालपर्यंत, हा पूर्ण उतरायचा आहे, चढायचा, याला काहीच पर्याय नाहीये. खूप छान वाटते ओव्हरऑल. आतापर्यंतचा एक्सपिरियन्स खूप छान आहे. लेट्स सी, अजून संध्याकाळचं जेवण आहे, नाश्ता आहे, त्यामध्ये काय काय असेल ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. चला येते. केवढे खेकडे आहेत? खेकडे एक तरी खेकडा पकडून दाखव तू. एक खेकडा दाखव ना. एवढेसे खेकडे आहेत असं निलेश बोलतोय. निलेश, केवढे खेकडे आहेत दाखव. खरं पक्का पक्का खेकडे दाखवणार, सांग हो की नाही. अरे मागून येऊन येते बघा. अगदी छोट्या गोष्टी आहेत, अगदी. पण छान वाटतंय. ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान आहे, कारण की रोजचे ट्रेनचे आवाज, रोजचं काम वगैरे, खूप लाईफ आपली एवढी फास्ट आहे ना, त्यामुळे इकडे येऊन खूप स्लो झाले. ऍक्च्युली स्लो झालेली आहे. ट्रेकिंगच्या पुढे पण काहीतरी आहे. हा, ट्रेकिंगसाठी पण आहे की इकडे नाणेघाट आहे. आणि जेवढे डोंगर दिसत आहेत ना, आता आम्ही जिकडे बघू तेवढे डोंगर आहे. आता हा एवढे सगळे डोंगर आहेत ना, ऑब्व्हियसली इकडे ट्रेकिंग होते. नाणेघाट संपला, जीवदान चालू झाला. हा मागचा कोणता आहे? हा वाला जीवदान आमच्या ऑपोजिट आहे तो. त्या साईडने चढणीला नाणेघाट, म्हणजे हा नाणेघाटचा हे आहे ना, प्लॅटू पठार. हा जो यांचा कॉन्सेप्ट आहे ना इकडे,
कमी ठिकाणी पाहायला मिळतो, फार कमी ठिकाणी, म्हणजे अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये वनभोजन. ॲक्च्युली प्रॉपर वर्ड आहे वनभोजन. आणि इथे यांचं किचन कॅन्टीन आहे जिथे जेवण बनवलं जातं. इथे काइंड ऑफ तंदूर आहे, तंदूरच आहे ना हा? हो, तंदूर. आम्ही सध्या आलो होतो नाश्ता करण्यासाठी आणि नाश्त्यामध्ये खूप सारे वेगवेगळे छान प्रकार होते. मुळात इकडचं जेवण खरंच खूप छान आहे मंडळी. इकडे असणारे ओनर्स आहेत, त्यांची स्पेशालिटी आहे घी रोस्ट मटन. खूप सुंदर मटन त्यांनी बनवलं होतं आणि मी रिकमेंड करेल की तुम्ही इकडे येत असाल तर ही डिश नक्की ट्राय करा. अगदी आवर्जून खा, कारण की ती स्पेशालिटी आहे इकडच्या ओनरची. इकडचं जेवण जसं उत्कृष्ट आहे त्याचप्रमाणे इकडचं असणारं वातावरण तितकंच सुंदर आहे. तुम्ही इकडे येत असाल तर तेवढेच मनापासून आणि अगदी धावपळीच्या आयुष्यातून अगदी मोकळे व्हाल. संध्याकाळचा असा छान असा नाश्ता आलेला आहे. नाश्त्यामध्ये आम्ही असे मूग भजी मागवलेले आहेत. कशी आहेत? धणे टाकायची जी कन्सेप्ट बनवली मस्त आवडली. धणे क्रॅकिंग टेक्स्चर. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही भटकणारे असाल तर इकडे नक्की या, कारण की ही जागा खरंच पाहण्याजोगी आहे. चला मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन भटकंतीसोबत.